सर्व सुखाचा सम्राट ज्यांनी 4 वे 6 शास्त्र आणि 18 पुराणे जिंकली हे अनंत कोटी ब्रह्मांडी नायका निर्विकार पुराण पुरुषा हे दामोदरा श्री भक्तवत्सला कैलास रमणा शिवशंकरा जगत शिवना पतित पावना रमारमणा मधुसूदना सूत्रधारा जगतारका भगवान तुझ्या लीलेचं वर्णन करता करता सहस्रमुखी शेर तिथं थकला गेलाय तेव्हा तिथं माझ्यासाठी प्रत्येक पामराची पायरी होता सारी पृथ्वी जिंकली आहे माझी पृथ्वी पटिवण्यासाठी नाही कुणाच्या मानेवर सत्याचा जगत होण्यासाठी की मनुष्याचा संवाद करण्यासाठी माझं मन माझी बुद्धी माझी भावना माझी श्रद्धा मी जर माणसाला काय सांगू ही फक्त तुझी तुलाच पाहिजे धार्मिक राज्याभिषेकाचा मंगलमय नील उगवला प्रत्येक घरोघरी गुढ्या तोरण्या उभारण्यात आल्या आणि मंगलमय वाद्याच्या घटनात सगळीकडे एकच आवाज उठला माझ्या तमाम बांधवाच्या मुखवाटे एकच ध्वनी उजेरी नदी वास्तव करण्या राजा चंद्रकांताचा जय जयकार राजा चंद्रकांतचा जय जयकार हे शब्द आमच्या खाली पतन पावतात अंगावर कुठेतरी मूठभर पावसाने भाव लागला दाटी दाटीने सप्त सागराच्या जलाचे कलश घेऊन वेदमुक्त वेद शास्त्री ब्राह्मण माझ्या समवेत उभे आहे तू आज ही क्रियानी राज दरबारात कल्पनी केली आणि या सिंहासनाच्या पहिल्या पायरीवरती मला उभा करून राजगुरुनी महामंत्र हस्तस्य भूषणं दानं सत्यकान्तस्य भूषणं तस्य भूषणं शास्त्रं भूषणं किंबहुना प्रयोजनं दान केल्याने हस्ताला सवय येते सत्य बोलणं स्तोत्र आहे कंसाचं भूषण आहे भूषणाचा तो काय उपयोग त्यांचे ते पवित्र नाक मुलांचे शब्द माझ्या हृदयाच्या गाभाऱ्याचा करून ठेवलं आहे ज्याच्या मनी कधी पापाचा लवलेश नाही ज्याने मनी कधी भेदभाव बाळगला नाही राव हा भेदभाव ज्याने कधी मनी बाळगला नाही तो राजा चंद्रकांत नाही नाही आपल्या तत्वापासून एक तत्वरही राहिला नाही हे भगवान तूच मला बोलवितो आहे तूच मला नव चैतन्य देतो आहे प्रेरणा देतो आहे तेव्हा म्हणून म्हणतो आहे तू माझ्या पाठीशी उभा राहून माझ्या या प्रजाजनाला तुझी ठेवलेली त्याच्या इच्छित मला कामना परोपकाराय पारंपरिकच्या परोपकाराय भुवती गाव हा परोपकाराय विदम शरीरम परोपकारासाठी फळ देतात परोपकारासाठी नद्या वाहतात परोपकारासाठी गायी दूध देतात भगवत मी माझा देह त्याच्या रोमचित्रापासून या अनंत विश्वाची निर्मिती झाली आणि या सखल विश्वाच्या बळीचं कुठं तरी
अशा जगाच्या परमेश्वराचा स्वाद मी मनाची टाकला. गणेश स्थळी काष्ट आणि पाठाडी अशा चराचरा जो व्यापून बोलला आहे त्या भगवंताला देवा माझं पुनश्च एक प्रणाम. अरे वा सुसंगती खरा बरो आणि तुझ्याला वाक्य कार्य वा वा वा. अध्यापन करणारे ब्रह्मतेज दिव्यत्वाची घेत प्रतिथी तेथे राजा चंद्रशेखर ते कोणी करतुलती कोणी आहे शुभाने मंगलचा आशीर्वाद साधे मनक समाधान या आसनागस्त व्हा. राजन स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रैलोक्यामध्ये माझं भ्रमण या वेळी आलोय ते म्हणजे या मृत्यू लोकांच्या ठिकाणी आणि सहज नव्हे मुद्दाम मला या ठिकाणी यावं लागलं. काय म्हणाला? होय सहज नव्हे मुद्दाम श्रीकालाचं तुमचं भ्रमण होय भूत भविष्य आपण जाणत आहात. उद्या काय घडणार आहे याची चाहूल तुम्हाला आदल्या दिवशी लागते आहे. अगदी बरोबर सांगा गुरुदेव. राजन मी या ठिकाणी का आलो हे कथन करण्यापूर्वी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. बोला गुरुदेव. राजन ज्या ब्रह्मवृंदाने तुझ्या हाती राजदंड दिला तुला या सणावर आश्वस्त केलं त्या ब्रह्मवृंदाची हो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून तू बिरुद धारण केलं. होय मग एक राजकन्या म्हणून तुझं काय कर्तव्य
मुळशी, माझ्या माय माऊलींचं माझ्या जनता जनतांचं रक्षण गृहबंधनाचं रक्षण हे माझं पीठ आहे. मग मला एक सांग, हा. त्यात तुझ्या प्रजाजनांचा जर छळ होत असेल काय म्हणाला काय तर राजा करता म्हणून तुला काय कर्तव्य? मुळशी, काय म्हणाला तुम्ही? माझ्या प्रजाजनांचा जो छळ होत होते सुदैव ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्याच वेळी आम्ही प्रतिज्ञा केली आहे, जगेन तर माझ्या प्रजाजनांसाठी आणि मरेन तरही माझ्या प्रजाजनांसाठी. असं आपण का म्हणता सांगा मला. हेच म्हणतोय राजा, हाती शस्त्र धारण करून तू क्षत्रियत्व अंगीकारलं आणि त्याच क्षत्रियत्वाला जाळण्याची वेळ आता आली आहे. राजन, यावेळी तुझ्या समस्त प्रजाजनांचा छळ होत आहे आणि एक राजकर्ता म्हणून त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. आपल्या मुखांतून शब्द बाहेर पडत आहेत, माझ्या प्रजाजनांचा छळ आहे. आणि छळ कोण करतोय? छळ कोण करतोय? तर पाताळ भुवनातील पाताळ सम्राट शूर दैत्य त्याने मृत्यू लोकांच्या ठिकाणी हैमान घातलंय. त्याचा तरुकुळाचा जन्म झाला. आता बोलते की नवी शूर दैत्य याने माझ्या रक्तात धुडकून घातला आहे. म्हणून म्हणतो विलंब करतोस. त्वरित शस्त्र सज्ज होऊन प्रजाजनांवर होणारा अन्याय दूर कर. माझ्या प्रजाजनांसाठी करण्यास तयार झाला आहे. लाखोंचे संसार त्याचा बंदोबस्त करण्यासाठी जातोय मी कोणी आशीर्वाद द्या. हे काय पाहतोय मी? एकाएकी शस्त्र सज्ज झालास आणि अचानक तुझ्या नगरीच्या ठिकाणी वळलेली तुझी पावले एका जागी स्थिरावली. त्यामागचं कारण काय? त्यालाही तशाच प्रकारचं कारण. काय कारण? जेवढी जबाबदारी माझ्या प्रजाजनांचं रक्षण करणे एवढी आहे, तेवढी त्या राजसिंहासनाची तुला तेवढी. अगदी बरोबर. त्याच्यासाठी हे राजसिंहासन सांभाळायला कुठे पाहिजेत ना. माझी मुलगी चंद्रकला तिला मी हाकली आणि या राजकारणाचा भान त्याच्या माझी गौरवी. ठीक आहे राजन, तुझी मुलगी चंद्रकला हिला या राजसिंहासनाची जबाबदारी देऊ. त्या राज्यामध्ये होणारा अन्याय दूर करण्यासाठी तू निघिला आणते. बाळ चंद्रकले तशी असली तशी आहे. माझ्या बाबांचा आशीर्वाद असंच कर. ये बाहर ये होता है. अरे वा, ये वरती झालं तू इथे नाही आहे सुरुवात त्या राजदरबारी आली तुम्ही आणि त्या आलंच माझं म्हणत प्रसन्न होतं. बाळ तू एक क्षणभर माझ्यासोबत नसली मनाला कुठंतरी दुसऱ्या मला देखील पहिल्या बाळ आता बाप झाल्याशिवाय बापा
बाबांच्या चेहऱ्यावर मी काय बाबा काय झालं तुम्ही निराश नसेल माझ्या घरी काय चूक झाली का बाबा नाही बाबा तुझ्याकडून काहीच चूक झाली नाही मग बाबा तुमच्या चेहऱ्यावर निराश का तुला एक आणि कशासाठी कुणी म्हणे एक दूरदैत्य नावाचे काय ते झाले दैत्याने आमच्या या राज्यात बाबा काय सांगताय होय बहार कित्येक स्त्रियांचे संसार उपवत पडलेला आहे छोट्या छोट्या मुलांची इतकी फार करतो आहे बाबा माझ्याजवळ वेळ कमी आहे याच्यासाठी त्याच्या बांधवासाठी मला लवकरात लवकर गेलं पाहिजे हे हो मी तुमची कन्या सुद्धा मी राजकन्या आहे मार्ग हाकायचा असतो ग रोखायचा नसतो माझ्या मार्ग इच्छा मी देखील राज्यकन्या मी देखील पराकन्या बाबा त्यावेळेस तुम्ही काय म्हणाले काय संकट आले ना आपल्या राज्यावर त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी ही तुमची कन्या चंद्रकांत दत्तबाई बाबा माझी इच्छा पूर्ण थांबा म्हणजे काय ते तुला अजून न्यायाचं नाही ग विद्याभ्यासात अस्त्रशस्त्र पारंगत आहे होय बाबा क्षत्रियाचं रक्त तुझ्या नसानसात फिरत आहे बरोबर आहे मला माझे आहे होय माझ्या काळजाचा तुकडा आहे तू म्हणून सांगायला नाही म्हणून मन नाही नाही बाबा नको बाळ ही माझी आता असतं का आपल्या राज्यावर असलेले संकट बाबा ही माझा विश्वास ठेवा माझा विश्वास तुझ्यावर आहे ग शेतकऱ्याची पाल कुठं काही मनी चुकून आहे त्याच्यासाठी नको वाटायचे सरपंच गाडी मी निघालो तिकडे आड आणि तिकडे फेरी पत्री थांबवलं आहे एक हिरं हो नाही म्हटलं तर इच्छा बघायचा महान
काय करतेस हे? अरे माझ्या बाबांना मला काय करायचं? तुझ्या मुखावर ते शब्द बाहेर पडले हा, की इच्छा भंगाचं पाप तुमच्या मस्तकी लागेल. माफ करा मला. आणि राजन तुझी द्विधा अवस्था झाली. त्याच्यातून त्याच्यातून मार्ग म्हणजे हे तर स्त्रियाचं महान पाप माझ्या वाचनात होय राजन, तुझी कन्या म्हणजे क्षत्रिय कन्या, शस्त्र शास्त्र पारंगत आहे. त्यामुळे तिची जर इच्छा असेल तर जड अंत करणारे का होईना पण तिला जाण्याची अनुमती द्यावी. राजन, मी जाईन. अरे माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवायची गरज नाही. त्याचप्रमाणे एका क्षत्रिय कन्येला शस्त्र शास्त्राची पारंगत आहे. त्याची पूर्ण खात्री आहे मला. गुरुदेव, तुमच्या शब्दावरती विश्वास ठेवू. तिला शस्त्र प्रदान कर. आणि एक लक्षात ठेव, हे शस्त्र घे स्वतःच्या संरक्षणात. आणि एक लक्षात ठेव, वेगाने ईर्षेच्या भरात तू निघाले आहे. उद्याही जाण्यापूर्वी तू लक्षात होईल. आपल्याला शाहून आलेलं संकट ही तुमची राजकन्या चंद्रकला आहे. सन्मान तुलाही आता स्वकर्तव्यासाठी निघायला हवं. आजूबाजूला अवतीभोवती सैन्य घेऊन मला हे पाहायला जायला पाहिजे आहे. त्याच्यासाठी हे खूप दिसते.